साथी नमस्कार। आज हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आज शिक्षकांचा पहिला मोर्चा निघत आहे। त्या मोर्चामध्ये जे शिक्षक वर्ग आहे त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊन आलेलो आहोत। आपल्यासोबत जे शिक्षक आहेत त्यांचा सगळ्यात पहिले परिचय घेऊया। सर, आपला परिचय सांगा। मी राजेश डेंकर, पंचायत समिती काटोल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोखेड येथे कार्यरत असून आजच्या ज्या होणाऱ्या मोर्चामध्ये मी सहभागी झालेला आहे। काय काय मुद्दे आहे आजच्या मोर्चाचे? आजच्या मोर्चाचे मुख्य मुद्दे असे आहेत का टीईटी परीक्षा रद्द झालेली पाहिजे। बहुतांश गोष्ट अशी झालेली आहे का आम्ही ज्या वेळेला निवडणुकीमध्ये परीक्षा दिली 1998 मध्ये निवड मंडळाची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन निवड मंडळाच्या याच्यानुसार आम्ही सिलेक्ट झालो। सिलेक्ट झाल्यानंतर आज वयाचे 26 वर्ष सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर आज जर समजा टीईटी परीक्षा हे जर शासन मागणी करत असेल आणि 26 वर्षाचा अनुभव या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा, माझ्याबरोबर बहुतांश असे शिक्षक आहेत का ज्या शिक्षकांनी संपूर्ण वयाची हयात काढली आणि आपल्या उत्कृष्ट अशा पिढ्या घडवल्या, परंतु आज या शिक्षकांवर ज्या पद्धतीने अन्यायकारक अशा पद्धतीची टीईटी परीक्षा लादली जात आहे। दुसरा विषय असा आहे का वारंवार येणारे ऑनलाईन कामं सततच्या याच्यामध्ये शासन म्हणतं का मोबाईलचा वापर कमी करा, परंतु आज गोष्टी अशी आहे का शाळेमध्ये गेल्यानंतर शिकवणं कमी आणि दर तासाला दर 15 मिनिटाला मोबाईल चेक करावं लागते। कारण केंद्र प्रमुखाचा मेसेज वेगळा, युओचा मेसेज वेगळा, सीओचा मेसेज वेगळा, विविध प्रकारचे ऑनलाईन कामे असतात। त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे का शासनाने एक टीईटी परीक्षा रद्द करावी आणि फक्त शाळेमध्ये शिकू द्यावं। कारण आमचं कार्य हे शाळेतल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं पवित्र कार्य आहे आणि हे आम्हाला शासनाने प्रामाणिकपणे करू द्यावं अशी शासनाला विनंती करतो। आणि याचबरोबर विविध अशा मागण्या आहेत। जुनी पेन्शन 2007च्या नंतर 2005च्या नंतर जे शिक्षक या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन नाही। आता बहुतांश शिक्षक त्यामधले एक्सपायर झाले आणि त्यांचे एक्सपायर झाल्यानंतर बहुतांश असे शिक्षक आहे का त्यांचे कुटुंब हे वाऱ्यावर उघडे पडलेले आहेत। त्याला वाली कोण, याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाला घ्यायला पाहिजे आणि या शासनाने शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य करायला पाहिजे अशी आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांना आणि समस्त मंत्रिमंडळाला विनंती करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो। नमस्कार। सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो पेन्शनची गोष्ट काढली। सरकार म्हणते सरकारकडे पेन्शनसाठी पैसे नाही आहे, ते पेन्शन बंद करणार, याबद्दल तुमचं काय मत आहे? भूतकाळामध्ये जी पेन्शन सुरू होती मग त्याकरिता पेन्शन करिता निधी त्या तत्कालीन सरकार कशा पद्धतीचा गोळा करत होतं। आज आपण जर समजा शासनामध्ये एवढ्या मोठमोठ्या विविध प्रकारच्या योजना राबवतो, मेट्रो सारखे जर समजा रेल्वे प्रकल्प राबवतो, विविध प्रकारच्या लाडकी बहिणीसारख्या जर योजना राबवतो, त्या योजनांना पैसे आहे, परंतु जे वयोवृद्ध होणारे शिक्षक आहे उद्या जर सांगू ही त्या सेवानिवृत्त शिक्षकाची म्हातारपणातली शिदोरी आहे पेन्शन ही। आणि बरेचसे शिक्षक असे असतात का बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याच्याकडे पैसे शिल्लक शेवटच्या क्षणामध्ये राहत नाही। मग त्यावेळेला कशा पद्धतीत त्या शिक्षकाने काय करायचं, त्या कर्मचाऱ्याने काय करायचं, मग त्यावेळेला ते पेन्शन नको का? असायलाच पाहिजे ती। ठीक आहे। तर मित्रांनो, बाबासाहेबांनी जेव्हा संविधान बनवलं त्या संविधानामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एक व्यवस्था बनवली की तो म्हातारा झाल्यानंतर किंवा रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला म्हातारपणामध्ये कोण भाकर देईल, मुलं देतील का, म्हणून पेन्शनाची एक योजना बनवली होती। कर्मचाऱ्यांचा 6% पैसा कापून तो सरकारने सरकारी व्यवस्थेमध्ये लावून नवीन कंपन्याचं निर्माण करावं, त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी अशी व्यवस्था निर्माण केली। पण परंतु कुठे ना कुठे संविधानाला धोका झालेला आहे आणि संविधानाची अंमलबजावणी होत नाही, त्याच्यामुळे प्रत्येकाला समस्या निर्माण होत आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांची सुद्धा समस्या निर्माण झाली आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे हे आमच्या चॅनलवर जरूर कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।